श्री संत प्रतापगिरी महाराज यांच्या दिव्य दरबारात प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला श्री संत प्रतापगिरी महाराजांचा हा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मौजे खंडाळा या आपल्या नगरीमध्ये या आपल्या गावामध्ये प्रतापगिरी महाराजांच्या या भव्य दिव्य सोहळ्याची या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता काल्याच्या कीर्तनाने संपन्न होते आहे। समस्त गावकरी मंडळ खंडाळा तथा परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी यांच्या सहकार्यातून आणि श्री प्रतापगिरी महाराज संस्थान खंडाळा यांच्याद्वारे आयोजित हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या वर्षीचं वर्ष 63व। या वर्षी थोडी खेदाची बाब अशी की आळंदी पंढरीच्या दोन्हीही वाऱ्या झाल्या नाहीत। पंढरपूरची आषाढीची वारी झाली नाही आणि आळंदीची कार्तिकी वारी झाली नाही, परंतु आज या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या सांगता प्रसंगी काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी उपस्थित तुम्ही सर्व भाविक भक्त मायबाप आणि हा सोहळा पाहून असं वाटतं की आळंदी आणि पंढरीच्या दोन्ही वाऱ्या आषाढी कार्तिकीच्या खंडाळा गावातच संपन्न होत आहेत। कारण श्री प्रतापगिरी महाराजांच्या या पवित्र समाधीस्थळी भाविकांची असणारी श्रद्धा कोरोना काळ आणि लॉकडाऊन असताना सुद्धा सर्व नियमांचं पालन करून गावकरी मंडळ आणि संस्थांच्या वतीनं आयोजित हा भव्य दिव्य सोहळा। गेल्या वर्षीची जागा वेगळी होती, पण ती अपुरी पडत असल्यामुळं या वर्षीची जागा विशेष विस्तीर्ण तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम काल्याची जागा अशीच हे पवित्र स्थान आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या साह्याने आपण काल्याच्या कीर्तनाची सेवा करणार आहोत। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। तुकोबाराय गायी वळवून आणू असं म्हणतात, चला वळू गायी। गायी म्हणजे भगवान गोपाल कृष्णाने आपल्या गोपाळ सवंगड्या समवेत वृंदावनामध्ये जाऊन ज्या गायी चारल्या त्या गायी दूर चरायला गेल्या की जेव्हा गोपाळांना भूक लागते तेव्हा भगवान परमात्म्याकडे भोजनाचा आग्रह करतात, काला करण्याचा सगळे गोपाळ आग्रह करतात आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना गायी वळवून आणा अशी आज्ञा केली। हा एक अर्थ सरळ होतो, पण दुसरा अर्थ थोडा आध्यात्मिक दृष्टीने पाहिला असता गो नाम इंद्रिय। गाय म्हणजे काय? आपल्या देहरूपी या वृंदावनाच्या ठिकाणी इंद्रिय रूपी गायी आहेत। आपले इंद्रिय कोणते इंद्रिय आहेत? डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ हे 5 ज्ञानेंद्रिय, हात, पाय, उपस्थ, गुदा आणि वाचा हे 5 कर्मेंद्रिय आणि 11वा इंद्रिय आहे मन। भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवान सांगतात इंद्रियानाम मनश्चास्मी, आणि त्याच्यात वर्णन केलं ज्ञानोबरायांनी इंद्रिया माझी 11वे मन तेहे मी जाणावे। म्हणजे मनासहित 10 इंद्रिय म्हणजे गायी। आणि भगवान गोपाल कृष्ण ज्या गायी घेऊन वृंदावनात चारायला येतात त्या गायी 9 लाख होत्या। आपल्या शरीराला सुद्धा 9च दरवाजे आहेत, नवद्वारे पुरे देही। गळ्यापासून वर 7 दरवाजे, कानाचे 2, नाकाचे 2, डोळ्याचे 2, किती झाले? 6, आणि तोंडाचं 1, किती झाले? 7। गळ्यापासून वर 7, खाली 2, 9, म्हणून 9 लाख गायींचं वर्णन आहे। आपल्या देहाचे इंद्रिय म्हणजेच गायी, गोनाम इंद्रिय। संस्कृत मध्ये इंद्रियाला गो या शब्दाची संज्ञा आहे।
मग गायींना वळवायचं म्हणजे आपल्या इंद्रियांना वळवून आणायचं आहे. इंद्रिय विषयांमध्ये गुंतलेले आहेत. प्रत्येक इंद्रिय एका एका विषयात गुंतलेला आहे. डोळे रूप पाहण्यात गुंतलेत, कान शब्द ऐकण्यात गुंतलेला आहे, त्वचा स्पर्श सुखामध्ये गुंतलेली आहे. आणि नुसते इंद्रिय गुंतले नाहीत तर त्या त्या विषयाकडून आपल्याला त्या इंद्रियाद्वारा सुखाची अपेक्षा आहे. डोळ्याला रूप बघून सुखी व्हायचंय, कानाला कुणाचीच तरी स्तुती ऐकून सुखी व्हायचंय, त्वचेला कोणता तरी स्पर्श प्राप्त करून सुख भोगायचंय, जिभेला कोणत्या तरी रसाचा आस्वाद घेऊन सुख भोगायचंय, नाकाला घ्राणेंद्रियाला कोणता तरी सुगंध प्राप्त करून सुखाची प्राप्ती होते का ते पाहायचंय. आणि इंद्रिय आणि विषयाच्या एकत्रीकरणाने जो सुखाचा क्षणिक आभास होतो जीवात्म्याला, त्या सुखाला इंद्रिय विषय संयोगजन्य सुख म्हणतात, किंवा शास्त्राच्या परिभाषेमध्ये त्यालाच क्षणिक सुख असं म्हटलंय. इंद्रियाला विषय प्राप्त झाला की तेवढ्यापुरती जीवाची बुद्धी स्थिर होते आणि स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये आत्मचैतन्याचं प्रतिबिंब पडतं आणि आत्म्याचं प्रतिबिंब पडलं असता आत्मचैतन्याच्या आनंदाची अनुभूती काही क्षणापुरती का होत नाही, येते. एखादं सुंदर रूप पाहिलं की पाहिल्या पाहिल्या एक क्षणभर बुद्धी स्थिर होते आणि त्याच्यात आत्मचैतन्याचं प्रतिबिंब पडल्यामुळं आपल्याला असं वाटतं की मी रूप पाहिल्यामुळे मला सुख झालंय. वास्तविक या विषयांपासून होणारं सुख हे विषयांपासून होतच नाही. विषयांपासून होणारं सुख म्हणजे विषयाची प्राप्ती झाली असता बुद्धी स्थिर होते आणि स्थिर झालेल्या बुद्धीत चैतन्य आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. म्हणून आपल्याला थोडासा आनंदाचा अनुभव होतो जोपर्यंत बुद्धी स्थिर आहे तोपर्यंत. बुद्धीची अस्थिरता झाली की आत्म्याचं प्रतिबिंब ढवळलं जातं, पुन्हा मग त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. अर्थ लक्षात घ्या भाविको, ज्याला कुणाला जेव्हाही सुख किंवा आनंदाची प्राप्ती होते तेव्हा कोणत्याही विषयापासून नव्हे तर ब्रह्मानंदाचं परमात्म्याचं सुख प्राप्त होतं. कारण सुखरूप केवळ परमात्मा आहे, केवळ भगवंत आहे. कोणताही विषय सुखरूप किंवा दुःखरूप असत नाही. त्या विषयांमध्ये जीवात्मा जेव्हा सुखबुद्धी करतो तेव्हा त्या विषयात त्याला सुखाची प्रतीती होते, जेव्हा दुःखबुद्धी करतो तेव्हा त्याला दुःखाची प्रतीती होते. जर विषय हे सुखरूप किंवा दुःखरूप असते तर प्रत्येकाला त्याच्यातनं समानच अनुभूती यायला पाहिजे होती. मात्र एकच विषय एक जणाला सुख देतो आणि दुसऱ्याला दुःख देतो. असं घडतं की नाही बघा. बिडी ओढणाऱ्याला, ज्याला व्यसन आहे, ज्याला सवय आहे, त्याला बिडी सुख देते, पण जो निर्व्यसनी आहे, ज्याला आवडत नाही, त्याला बिडी सुख देईल का? तो माणूस लगेच नाक मुरडतो. अरे अरे, कोण आहे इकडे, कोण धूर काढताय, मला नाही आवडत, जा बाबा तिकडे, मला नको. अर्थ काय? एकच विषय एक जणाला सुखी करतो आणि दुसऱ्याला दुःखी करतो. याचा अर्थ विषय हे सुखरूप किंवा दुःखरूप नाहीत. प्रकृतीतल्या सगळ्या वस्तू, पदार्थ, क्रिया, स्थान, भावना या तटस्थच आहेत. मात्र आपण त्याच्या सुखबुद्धी केली तर सुख आणि दुःखबुद्धी केली तर दुःख. अजून थोडं समजण्यासाठी, काही कालामध्ये आपल्याला ज्या विषयांमध्ये सुखाचा अनुभव येतो त्याच विषयांमध्ये काही कालात पुन्हा दुःखाचाही अनुभव येतो. आपल्या आवडीचा मित्र आपल्या अनुकूल वागत असला की सुखाची अनुभूती येते, आणि आपल्या प्रतिकूल वागू लागला, आपल्या विरोधात वागू लागला, आपल्या विरोधात बोलू लागला की आपलाच असलेला मित्र आपल्याला दुःख द्यायला असं वाटतं की नाही. त्याची भेट झाल्याशिवाय सुख होत नव्हतं, पण आपल्या विरोधात गेला की तो मित्र आता आपल्याला सुखकर वाटत नाही, दुःखकरच वाटतो. याचा अर्थ काय? तर कालाच्या परिवर्तनाने, देशाच्या परिवर्तनाने, परिस्थितीच्या परिवर्तनाने एकच गोष्ट आपल्याला अनुकूल प्रतिकूल होत असते, कारण आपण त्याच्या सुखबुद्धी किंवा दुःखबुद्धी करत असतो. खरं म्हणजे आपण तादात्म्य वृत्ती धारण केल्यामुळेच या सुख दुःखाचा अनुभव आपल्याला येतो. आता थोडंसं पुढे जाऊया. इंद्रियाला विषयाद्वारा कदापि सुख होऊ शकत नाही. त्याचे दोन कारण. इंद्रियाच्या ठिकाणी विषयाकडून सुख घेण्याची क्षमता तेवढीशी नाही आणि विषयाच्या ठिकाणी सुखाचा लवलेशही नाही. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. मग इंद्रिय विषय संयोगजन्य सुख हे मिथ्या आहे हे ज्याने जाणलं त्याच्या ठिकाणी विवेकाची उत्पत्ती होते आणि तो या इंद्रियाच्या मागे धावत नाही. आता तुकोबारांनी सांगितलंय, बैसू जेऊ एके ठाई, सगळे इंद्रिय एकत्र आणायचे, एकत्र यायचंय. कशासाठी? कोणत्याही सुखाची, कोणत्याही विषयाची अनुभूती प्राप्त करायची असेल तर इंद्रियांना एकाग्र करणं गरजेचं आहे. व्यवहारात सुद्धा
भगवंताच्या सुखाची प्राप्ती करण्यासाठी तर सगळ्या इंद्रियांना एकत्र करावंच लागेल, सगळ्या गायी वळवून आणाव्याच लागतील, याच्या शंकाच नाही. पण व्यवहारातल्या गोष्टी सुद्धा सगळ्या इंद्रियांना एकत्र केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाहीत. जरा लक्ष देऊन पहा. आपल्याला एखादं रूप पाहायचंय तर त्याच्यासाठी डोळे त्या रूपाकडे लावावे लागतात. तर नुसते डोळे लावावे लागत नाहीत, तर दुसऱ्याही इंद्रियांना दुसरीकडे कुठे न जाऊ देता त्या रूप या पाहायच्या विषयाकडेच लावावं लागतं. तरच आपल्याला त्या रूपाचा आस्वाद घेता येतो. किंवा आपण एखादा स्वादिष्ट पदार्थ खातोय, जिभेला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यावेळेस दुसऱ्या इंद्रियांनी दुसरीकडे जायचं नाही. नाहीतर जीभ एक पदार्थ खाते, डोळे दुसरा पदार्थ पाहण्यात व्यस्त आहेत, तर ना पाहण्यात मन लागतं, ना पाहण्याची मजा येते, ना खाण्याची मजा येते. जेव्हाही सुख भोगायचंय तेव्हा इंद्रियाला त्याच विषयात लावावं लागतं. नुसत्या एका नाही, सगळ्या इंद्रियांना त्या विषयात लावावं लागतं. नुसते इंद्रिय नाही तर मनही तिथे लावावं लागतं, मनाच्या पाठीमागची बुद्धीही तिथे लावावी लागते. तेव्हा हे सगळं घडतं. वाक्यसुधीय नावाचा आद्य शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपण जे विषय भोगतोय त्याचा द्रष्टा कुणीतरी असतो. रूपम दृश्यम दृगवालोचनेति तद्रगेति मनो तद्रगेति बुद्धी तद्रगेति आत्मा तद्रगेति नाद्रगेति तत्कश्चन. आदि शंकराचार्य सांगतात, तुमचे डोळे रूप पाहतायत, हे मन पाहत आहे म्हणून तुम्हाला रूप दिसतंय. नाहीतर कधी कधी डोळे उघडे असतात, रूप समोर असतं, पण मन जाग्यावर नसतं, आपल्याला समोरची वस्तू दिसत नाही. त्याच्यासाठी दृष्टांत सांगतो. तुम्ही बाजारातून चाललात, जात असताना बाजारात तुमचा पाहुणा तुमच्या समोरून जातो, पण तुम्ही कुठल्या तरी विचारात मग्न असता. तो तुम्हाला रामराम करतो, नमस्कार करतो, पण तुम्ही त्याला रामरामही करत नाही, नमस्कारही करत नाही. पुन्हा कधीतरी 8 दिवसांनी त्याची भेट होते आणि तो पाहुणा म्हणतो, का हो बाजारात मी तुम्हाला रामराम केलं, नमस्कार केला, तुम्ही माझ्याकडे पाहिलंही नाही. ते म्हटले, नाही हो, मला दिसलेच नाही तुम्ही. काय कमाल आहे, आंधळे का काय तुम्ही? डोळे उघडेच होते, मी समोरच होतो, मग दिसलो कसं नाही? तो खोटही बोलत नसतो, पण आपण आपल्याच विचारात असे मग्न असतो की आपले डोळे उघडे असूनही समोरचा पाहुणा आपल्याला दिसत नाही. काय कारण आहे? तर मन लागतं त्या इंद्रियाच्या ठिकाणी. डोळे रूप पाहतायत, हे मन पाहताय. मन जे पाहत आहे की डोळे रूप पाहतायत, हे बुद्धी पाहते. आणि बुद्धी जे पाहते की मन जे पाहत आहे की डोळे रूप पाहतायत, हे आत्मा पाहतोय. आणि आत्म्याचा दृष्टा कुणीही नाही, तो सर्व दृष्टा आहे आणि तो कोणत्याही पाहण्याचा विषय असत नाही. अर्थात तो दृश्य विषय असू शकत नाही, तो सर्व दृष्टा आहे. दृष्टानुमंताच अनुभोक्ताच सकर्तारो अकर्तारो महेश्वरः. उपनिषदकारांनी त्याचं असं वर्णन केलं उपनिषदांमध्ये. दृष्टा अनुमंताच, सर्वांचा पाहणारा, पण त्याला कुणी पाहत नाही. त्याचा दृष्टा दुसरा कुणी नाही, तो स्वतःला पाहू शकतो. आत्मन्येव आत्मनि पश्यति. भगवद्गीतेत भगवान सांगतात, स्वतःला पाहावं लागतं. बरं, चला आता या इंद्रियांचा अजून थोडा विचार केला तर या इंद्रियांना व्यवहारात सुद्धा एकाकार करावं लागतं, एका जागी आणावं लागतं, तर तो विषय आपल्याला भोगता येतो. इथे जर परमात्म सुख प्राप्त करायचं असेल तर इंद्रियांना एकत्र आणावंच लागेल. पण इंद्रियाद्वारा भगवंताचं सुख भोगता येत नाही, इंद्रियाची ती क्षमता नाही. कारण परमात्मा अतिंद्रिय आहे. आपल्या सामान्य दृष्टीला देव दिसू शकत नाही, साधारण डोळ्यांचा विषयच नाही देव पाहण्याचा. परमात्मा पाहण्यासाठी दृष्टी सुद्धा वेगळी लागते. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवलं पार्थाला. विश्वरूप, हजारो मुख होते भगवंताला. नमोस्तुनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी योगधारिणे नमः. हजारो हात, हजारो पाय, हजारो डोळे. कोणत्या मुखातून अग्नीच्या ज्वाळा निघतायत, कोणत्या मुखातून पाण्याचे धारा पडतायत, कोणत्या मुखात हजारो सैनिक गिळले जात आहेत, तर कोणत्या मुखातून अनेकांचा जन्म होतोय वगैरे सगळं दाखवलं भगवंतानी. अर्जुनाला विचारलं, तुला विश्वरूप दिसतंय का बाबा, दिसतंय का बाबा? अर्जुनाने हो म्हणायचं, फक्त हो म्हणायचं. जे बोलल ते हो. देवाला शंका आली, कारण सगळ्याच गोष्टी ऐकणारा माणूस जर होच म्हणत असेल तर शंका घ्यावी लागते बरं का. एखाद्या गोष्टीला नानुकूर केली, 10 गोष्टीला हो म्हणला तर ठीक आहे ना, पण सगळ्याच गोष्टी जे बोलल ते होच. अर्जुन जे बोलल ते होच. देवाने विचारलं, अर्जुना तुला खरंच दिसतंय का नाही ते खरं सांग. त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं, देवा मोठे माणसं बोलतात तेव्हा हो म्हणून ऐकत जावं अशी परंपरा आहे म्हणून मी हो म्हणतोय. मला दिसत काहीच नाही, मला तुमचं काहीच दिसत. तुम्ही म्हणताय ना हजारो मुख आहेत, मला काही दिसत नाही. देवांनी ओळखलं. भगवान तेव्हा म्हणतात, तुझी चूक नाही, माझं चुकलं. मी तुला एवढं दिव्य विश्वरूप दाखवलं खरं, पण विश्वरूप पाहण्यासाठी ज्या दृष्टीची गरज आहे ती दिव्य दृष्टी मी तुला दिली नाही. ती
ती दिल्याशिवाय तुला हे रूप माझं कसं दिसेल? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, ददामि दिव्य चक्षुं तम, मी तुला आता दिव्य दृष्टी देतो. जेव्हा दिव्य दृष्टी दिली तेव्हा भगवंताचं रूप पाहता आलं. सामान्य इंद्रियाच्या द्वारे परमात्मा सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, जो इंद्रियाशी चोरुनी जेवी तयासीच फावे. कुणाला परमात्म्याचं सुख मिळतं, कुणाला भगवंताचं सुख मिळतं? जो या इंद्रियांना चोरून म्हणजे अतिंद्रिय रूपाने इंद्रियातीत स्थितीमध्ये, देशकालरहित स्थितीमध्ये गुणातीत होऊन, गुणातीत म्हणजे कोण? 14व्या अध्यायात भगवंतांनी व्याख्या केली, मानापमानयो स्तुल्यस्तुल्य मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत सौच्यते. मान अपमान स्तुती निंदा या सगळ्याला समान मानून जो या रज तम आणि सत्व तिन्ही गुणाच्या पलीकडे गेला तो गुणातीत आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही गुण शिल्लक नाही, ना रजोगुण, ना तमोगुण, ना सत्वगुण. या तिन्ही गुणाचा जो परोता झाला, जो पलीकडे पोहोचला, त्या आत्मपदावर जो स्थित आहे त्यालाच ब्रह्मसुखाची प्राप्ती होते. काला म्हणजे प्रसाद आहे, काला म्हणजे भगवंताचं आणि जीवाचं ऐक्य आहे, जीवब्रह्माचं ऐक्य आहे. हा जीवब्रह्म ऐक्य रूपी काल्याचा प्रसाद प्राप्त करण्यासाठी गोपाळ होण्याची गरज आहे. गोनाम इंद्रिय, पाळ म्हणजे इंद्रियाचं रक्षण करणारे, इंद्रियांना बहिर्मुख न होऊ देता वृत्तीला, इंद्रिय वृत्तीला अंतर्मुख करून आत्माभिमुख करणारे, त्यांचं नाव गोपाळ आहे. ते गोपाळ झाल्याशिवाय आपल्याला आत्मप्रसाद प्राप्त होत नाही. गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 64वा श्लोक पहा. कुणाला भगवंताचा प्रसाद प्राप्त होतो? आत्मवश्यैर विधेयात्मा सप्रसाद मधिगच्छते. पार्था, जो आत्मवश केलं ज्याने सर्व इंद्रियांना, इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावे. गोसावे म्हणजे नुसते भगवे कपडे घालणारे नव्हे, गोसावे म्हणजे सर्व इंद्रियांना जे बहिर्मुख विषयाकडे धावताय, डोळे रूपाकडे, कान स्तुती ऐकण्याकडे, त्वचा स्पर्शाकडे धावते, नाक सुगंधाकडे धावताय, जीभ आमची कुठला तरी स्वाद घेण्यात धावताय, आमचा उपस्थ कुठल्या तरी कामवासनेच्या भोगाकडे धावताय, गुदेंद्रिय कुठेतरी वेगळ्या सुखासाठी धावताय, कुठेतरी आमचे हात पाय वेगळ्या सुखाची अपेक्षा करतायत. या सगळ्याच्या मागे न जाऊ देता, या सगळ्या इंद्रियांना तिकडे जाऊ न देता भगवंताकडे जे घेऊन आले आणि भगवंताकडेच नित्य लावलं. कानाने देवाची कीर्ती ऐकायची, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. डोळ्यांनी सांगितलं, डोळे तुम्ही घ्या रे सुखन पहा विठोबाचे. डोळ्यांना सांगितलं तुम्ही भगवंताचं रूप पहा, कानांना सांगितलं तुम्ही भगवंताची कीर्ती ऐका, कीर्तन ऐका, रामकथा ऐका, भागवत कथा ऐका, प्रवचन ऐका. कानांना सांगितलं तुम्ही हेच करा. सगळे इंद्रिय ज्यांनी भगवंताकडे लावले ते गोपाळ आहेत. पण अखंडपणे एक क्षणही ज्यांचा बहिर्मुख वृत्तीचा जात नाही, एक क्षण देखील प्रपंचाकडे ज्यांचा आसक्तीकडे ओढल्या जात नाही, प्रत्येक क्षणातलाही 1000वा हिस्सा काढला तरी तो सुद्धा केवळ परमात्म्याच्या सन्मुख आहे. भगवान परमात्मा त्याला अधिकारी म्हणतात, त्याला सन्मुखता म्हटलंय. आपण देवाच्या विन्मुख आहेत, परांगमुख आहेत. आपण देवाकडे पाठ केलेली आहे, फक्त गरज आहे ती आपण स्वतः पलटी होण्याची. देव दिसायला वेळ लागत नाही. आजकाल देव नाही म्हणणाऱ्यांची संख्या फार आहे. त्याचं कारण पाठ करून उभे राहिलेत. आता सूर्याकडे पाठ करणाऱ्याला सूर्य दिसेल का? तो म्हणू शकतो या जगात सूर्य नाही, पण हे म्हणणं तितकंच खरं आहे जेवढं एखाद्या मोठ्या सभेत एक माणूस उठून उभा राहतो आणि सगळ्यांना सांगतो, हे सभाजन हो ऐका, माझ्या तोंडात जीभ नाही बाबा. काय बोललो मी? माझ्या तोंडात जीभ नाही. हे कशाने बोलतोय? बोला ना, खरं आहे का? मग ते मग देव नाही म्हणणाऱ्या लोकांचं तितकंच खरं आहे. त्यांनी परांगमुख झाले, त्यांना अनुभूती नाही. फक्त ते म्हणतात आम्ही देवाला मानत नाही, आम्ही निसर्गाला मानतो. कशाला मानतो? निसर्ग. निसर्ग म्हणजे काय माहितीये तुम्हाला? संस्कृत मध्ये निसर्ग हा शब्द संस्कृत मधला आहे मुळात, पुढे मराठीत आला हरकत नाही. पण निसर्ग म्हणजे काय तुम्हाला एका सेकंदात सांगतो. सर्ग म्हणजे उत्पत्ती, विसर्ग म्हणजे नाश, आणि निसर्ग म्हणजे ज्याच्या ठिकाणी उत्पत्ती नाही आणि नाश नाही अशा अनादि अनंत स्वरूपाला निसर्ग म्हणतात. सर्गो नाम उत्पत्तिरेधी विसर्गो तन्नाशयति न उत्पत्तिर न नाशः इति अनादि अनंत स्वरूपात स निसर्गो भवते. निसर्ग म्हणजे ज्याचा आदी नाही अंत नाही, त्याचं नाव निसर्ग. म्हणजे ज्याचा जन्म नाही आणि नाशही नाही असा कोण आहे हो जगामध्ये? फक्त परमात्मा, फक्त भगवंत आहे, दुसरं कुणीही नाही. आणि त्या परमात्म्याच्या सुखाची अनुभूती घेण्यासाठी आम्ही आमच्या सर्व इंद्रियांना
भगवत अभिमुख करणं गरजेचं आहे. त्याचंच नाव आहे चला वळू गायीन बैसू जेऊ एके ठाई. जर आम्ही परमात्मा अभिमुखी या इंद्रियांना नाही केलं तर हे सगळे इंद्रिय विषयाकडे धावणारच आहेत. त्यांची साहजिक ओढ विषयांकडे आहेच आहे. त्या सगळ्या इंद्रियांची ओढ ही सहजासहजी विठ्ठल 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 विठ्ठल. इंद्रिय जर आपण प्रयत्नपूर्वक भगवंताकडे नाही लावले, आपण जर प्रयत्नपूर्वक स्वतः भगवंताच्या भक्तीच्या मार्गावर नाही गेलो, आपण जर निष्काम कर्मयोगाच्या द्वारे किंवा ज्ञानयोगाच्या ब्रह्मनिश्चयाच्या मार्गावर नाही चाललो तर निश्चितपणे आपण पतनाकडे जाणारच आहोत. लक्षात घ्या, इथं स्वतःच्या उद्धाराचा प्रयत्न जो करत नाही त्याचं पतन निश्चित ठरलेलं आहे. जो स्वतःला या दलदलीतून बाहेर काढत नाही, नीट ऐका, तो नक्कीच त्या दलदलीमध्ये फसणार आहे, त्या चिखलामध्ये फसणार आहे. त्याचंच नाव भवसागर आहे. भवसागराचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं पद्मपुराणामध्ये, यस्यार्तिः तरन्तैव स प्रयत्नरतः स्यात् गतो भवन्ति तदाहा न स्यात् प्रयत्नतः स्यात् विलियन्ते प्रलियन्ते स्य निश्चिताः. भवसागरातून तरुण जाण्यासाठी जे प्रयत्न करतात ते तरतीलही, पण जे तरण्यासाठी प्रयत्न करत नाहीत ते नक्कीच बुडणार आहेत. नीट ऐका, हे जरा कठीण आहे, हे जरा कठीण आहे. कारण जे प्रयत्न करणार नाहीत उद्धाराचा त्यांचं पतन नक्कीच आहे. मग उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्यांचा सगळ्यांचा उद्धार होतो असंही नाही. भगवान सांगतात, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित ध्यतति सिद्धये. हजारो माणसामध्ये एखाद्याला परमार्थाची आवड, लाखो माणसामध्ये एखादा परमार्थाच्या खऱ्या तळमळीने खऱ्या साधना मार्गावर खऱ्या निष्ठेने चालतो आणि त्या लाखो मध्ये एखादा त्या मार्गावर यशस्वी होतो. करोडो मध्ये एखादा कुठेतरी मोक्षाच्या किनाऱ्यावर पोहोचतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात का, आस्थेची या महापुरी रिघता ती कोटीवरी. निघणाऱ्यांची संख्या कोटीवर आहे, पोहोचणाऱ्यांची संख्या एखाद्याची आहे. वास्तविक मार्ग कळला पाहिजे. जे ज्ञानी आहेत त्यांनी जो ज्ञानसिद्धीचा कल्पित केलेला क्रम आहे त्या क्रमाने जरी जायचं ठरवलं तरी त्याच्यातही बरेचसे टप्पे समोर येतात. श्रवण मनन चिंतन निधी ध्यासन मग ब्रह्मनिश्चय, इतकं सोपं आहे का ते? अजिबात नाही. त्यासाठी आपल्या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी असलेल्या सर्व दोषांचा नाश व्हावा लागेल आणि आपल्या सर्व इंद्रिय वृत्तींना भगवत सन्मुख करावं लागेल. एकदा भगवत सन्मुख केलं की भगवान त्यांना तारतो. सन्मुख होही जीव जब मोही जन्म कोटी अघ नासही तबही. तुलसी बाबा सांगतात, एकीकडे भगवंतानी वचन दिलंय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुझा उद्धार करीन, पण सर्व भावाने अंतःकरणपूर्वक पूर्ण समर्पित होऊन मला शरणागत झाला तर. पण भगवंताकडे नाही गेलो तर प्रपंचामध्ये 84 लक्ष योनी भटकत आपण आलो. माणसाचा जन्म काही पहिला जन्म नाही. 84 लक्ष योनी भटकत भटकत इथपर्यंत आलो आणि अजूनही जन्म मृत्यूच्या साखळीत अडकलेलोच आहे. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकलेलेच आहे. जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू आपली पाठ सोडत नाही. एका वर्गातून जोपर्यंत आपण पास होत नाही शाळेमध्ये तोपर्यंत दुसऱ्या वर्गात जाता येत. गुरुजींची खूप अपेक्षा आहे, हो ह्या पोराला डबल त्या वर्गात बसू द्यायचं नाही 7वीच्या वर्गात. आता मला वाटतं 7वी पर्यंत नापास नाही का? आपण पुढचं बघू. 11वीच्या वर्गात पुन्हा बसू द्यायचं नाही. इच्छा गुरुजींची किती असली तरी हा बाबा पास तर झाला पाहिजे ना. 84 लक्ष योनी पार करून जावं असं भगवंताची इच्छा आहे. परमात्मा सगळ्यांचा सुहृदय आहे. सुहृदम सर्व भूतानाम सुहृदम सर्व देहिनाम. गीतेत भागवतात दोन्ही ठिकाणी भगवंताने सांगितलं. परंतु आपली तेवढी तयारी पाहिजे भवसागर पार करण्याची, त्याच्याशिवाय आम्ही मुक्त होणार नाहीत. भवसागरात 84 लक्ष योनी भोगत असताना प्रत्येक वेळेस विषय सुखाच्या मागे लागून दुःखच हाताला लागलं. या जन्मात तरी ते करू नका. यहतन करफल विषयन भाई स्वर्ग हो स्वल्प अंत दुःखदायी. कदाचित पुण्याई करून स्वर्ग मिळवता येईल पण तो कायमच्या सुखाचा नाही. स्वर्गाचं सुखही टिकणार नाही. ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोका मश्नंती दिव्यान दिविदेव भोगान ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्ये मर्त्य लोकम. तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोगती पुण्यक्षया धोगती पुण्यक्षया धोगती. तुका म्हणे धोगती पुण्यक्षया जाती पुण्यक्षया धोगती पुण्यक्षया धोगती धोगती. तुका म्हणे जाती
जाती पुण्यक्षय अधोगती. मग तेही सुख कायमचं टिकणारं नाही स्वर्गातलं, तिथूनही वापस यावंच लागणार आहे आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावंच लागणार आहे. मग ही जी काही आपली श्रांत अवस्था आहे, दुःखित अवस्था आहे, कष्टी अवस्था आहे, वनवन करण्याची अवस्था आहे, त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. जर पूर्ण तृप्ती मिळवायची असेल आणि केवळ भक्ती मार्गातच तृप्ती आहे बरं का. प्रपंचात तुम्ही कितीही मिळवा, धन संपत्ती ऐश्वर्य मान सन्मान पद प्रतिष्ठा, तृप्ती होत नाही. तृप्ती केवळ भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. समाधान केवळ इथंच मिळतं, दुसरीकडे कुठेही सुख नाही, समाधान नाही, शांतता तर नाही. सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, 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 तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोणी 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 सांगा, कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, तुझा कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा 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 सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुख रूप ऐसा 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 सुख सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुख रूप ऐसा पांडुरंगा सारी खातो, सुख रूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, हे सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, रूप ऐसा तुझा कोण सांगा, सांगा 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 सांगा, सुख रूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सुख रूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या
सुखरूप ऐसा ऐसा सुखरूप. मग इतर गोष्टीमध्ये सुख नाही, प्रपंचात नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मग सुख पाहिजे ना, प्रत्येकाला पाहिजे ना सुख. काय पाहिजे महाराज? धन पाहिजे. कशासाठी? सुखासाठी. कीर्ती वाढावी. कशासाठी? सुखासाठी. हे पाहिजे ना. मग अविनाशी सुख पाहिजे ना. मग एक काम करा ना, त्या गोपालकृष्णाकडे आता धावत जाऊ आपण. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. भगवंताकडे जायची तातड करू, करावे तातडे परमार्थाची. मग सगळं प्राप्त होतं. काल्याचा प्रसाद प्राप्त होतो. काला वैकुंठात नाही, मृत्यू लोकात आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभण विशेष हा लाभ संत संगे. निळोबाराय सांगतात काला करीते संतजन सवे त्यांच्या नारायण. काल्याच्या कीर्तनाचा नियम, वारकरी संप्रदायाचा दंड कसा? गोपालकृष्णाच्या गोकुळातल्या आणि वृंदावनाच्या लीलेचा उल्लेख काल्याच्या कीर्तनात करणं आवश्यक. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. मग देवाने चरित्र केलं गोकुळात, बालकृष्णाने त्याचा उच्चार करायचा. हरकत नाही. चरित्र दोन प्रकारे केलं. ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. हे मुळात श्रीकृष्ण अवतार का धारण केला आहे? तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्माची संस्थापना, साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश, हे तीन कामं देवाच्या अवताराचं कारण. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुख्य कारण धर्माची संस्थापना. आजकाल आपल्याला धर्माचा विसर पडत चालला. विशेष करून आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला धर्मसंस्कारांची, धर्म शिकवणीची गरज आहे. आजपर्यंत आपले जे पूर्वज होते त्यांनी आपल्यापर्यंत आपल्या धर्माची शिकवण, संतांचे विचार, आपली संस्कृती टिकवली, जोपासली. त्याच्यासाठी लागेल ते बलिदान, वाटेल तो त्याग त्यांनी केला. याच्या संत महात्म्यांचं नाव तर आहेच आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय, वैष्णववीर संत श्रेष्ठ श्री नामदेवराय, श्री संत गोरबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत चोखोबाराय, ही सगळी संत मंडळी, ही सगळेच आहेत. अगदी संत जोग महाराज, ही सगळी संत महात्मे आहेच आहेत. पण ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं, त्याग केला, असे शूरवीरही आपल्या महाराष्ट्रात झाले, भारतात झाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, ही मंडळी धर्मासाठी कार्य करणारी आहेत. ज्यांनी धर्मासाठी कार्य केलं, धर्मरक्षणाचं कार्य केलं, त्यांनी भगवत कार्य केले. आता आपल्याला लढाई करायची गरज नाही, पण आपल्या मुलांना धर्मसंस्कार देणं गरजेचं आहे. आपला धर्म काय, आपला संप्रदाय काय, आपल्या संतांचे विचार काय, ज्ञानेश्वरीत काय आहे, गाथ्यात काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, हे शिकवणं गरजेचं आहे. हे कदापि विसरता कामा नये. पुढच्या पिढीला जर आपण संस्कार दिले, विशेष करून लहान बालकांना, चालू पिढीच्या तरुण युवकांना, तरच आपला धर्म आणि संस्कृती टिकणार आहे. नाहीतर आपल्या धर्माचा ऱ्हास व्हावा म्हणून जगातले कित्येक लोक प्रयत्न करतायत, ते टपून बसलेत, कधी संपतील हे. पण आपल्या या हिंदू धर्मामध्ये, आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये अशी काही ताकद आहे, अशी काही शक्ती आहे, आणि ती आपल्याला सांभाळायची, जोपासायची. ती शक्ती अशी आहे की सगळ्या जगाने जरी प्रयत्न करून आपल्या धर्मसंस्कृतीला संपवायचा प्रयत्न केला, तर एक दिवस आपल्या धर्मसंस्कृतीला संपवणारे सगळे संपतील, पण आपला धर्मसंस्कृती कदापि संपणार नाही. कारण हे अध्यात्माची, संतांची, पवित्रतेची, तपश्चर्येची शक्ती आहे. हे आपण ओळखलं पाहिजे. भगवान परमात्मा पृथ्वीवर पापाचं ओझं झालं म्हणून पृथ्वीने गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे तक्रार घेऊन जाते, आणि ब्रह्मदेव 33 कोटी देवतांना घेऊन भगवान विष्णूकडे प्रार्थना करतात. तेव्हा आश्वासन देतात की हे पृथ्वी, मी तुझ्यावर झालेल्या पापाचं ओझं नष्ट करीन, तू चिंता करू नकोस. देव लोकांना आकाशाची वाणी सांगे सकळासे,
तळमळ मानसी नका करू, देवकीच्या गर्भी येईल नारायण, रक्षेल ब्राह्म, सगळ्यांचं रक्षण करेल. मग हे सगळे मंडळी देवता लोक तिथून निघतात, गोपाळांचं रूप घेऊन गोकुळ वृंदावनात येऊन निवासी होऊन राहतात. निवासी होऊन राहतात. नीट ऐका, जगामध्ये कुणीच कुठलाच मूळचा निवासी नाही. कधीतरी कुणीतरी कुठून तरी येऊनच राहिलेला आहे. खरं म्हणजे या पृथ्वीवर मानवाची सृष्टीच सुरुवातीला नव्हती, ती सृष्टी इथे येऊन राहिलेलीच आहे. मानवाची सृष्टी सुद्धा येऊन निवासी झाली आहे. काय पृथ्वीसोबत जन्माला आला नाही मानव. आणि मुळात पृथ्वी सुद्धा सूर्याचा अंश आहे. वैज्ञानिकांनी सांगितलं सूर्याचा एक तुकडाच आहे म्हणे पृथ्वी. हे सगळं घडत गेलेलं आहे. म्हणून इथे नवे जुने कोणी नाही आहेत. पण ज्यांना इथे राहायचंय त्यांनी इथला धर्म संस्कृती मान्य केलीच पाहिजे. त्याच्या शंका घ्यायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही माणसं म्हणतात आम्ही हा धर्म मानू, आम्ही तो धर्म मानू, आम्हाला धर्म स्वातंत्र्य आहे, संविधानाने दिलंय, आपलं सेक्युलर स्टेट आहे, सगळ्या फ्रीडम ऑफ रिलिजन आहे, आर्टिकल 19 मध्ये सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु खरा धर्म काय हे तुम्हाला कळलंच नाही. धर्माच्या नावावर स्तोम माजवणं वेगळं, आणि भारतीय संस्कृतीत ही संस्कृती जिथून घडली, या मातीतून जो धर्म जन्माला आला तो मूळ धर्म आहे. आणि इथं राहणाऱ्यांनी हे बघा, ह्या मातीतून जन्माला येणारी गहू ज्वारी खाता की नाही? बोला ना. ह्या माती, मी कुणाला बोलतोय कळत असेल माझा रोख काय येतो. ह्या मातीतून जन्माला येणारे सगळे धान्य खाता, ह्या मातीवर उगवणाऱ्या गवताला खाणाऱ्या गायींचं दूध पिता, सगळं करता. मग ह्या मातीतून जन्माला आलेला भारतीय संस्कृतीचा धर्म, त्याचा स्वाभिमान न बाळगता कुठल्या तरी वाळवंटी प्रदेशातून आलेल्या धर्माला डोक्यावर घेऊन नाचायची गरज काय? हा प्रश्न आहे माझा. अहो, इथे भगवान श्रीराम चंद्र प्रभू, मर्यादा पुरुषोत्तम भगवान आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांची ही भूमी आहे. ही भूमी रामकृष्णाची भूमी आहे. ते पूर्ण अवतार आहेत, पूर्ण अवतार रामकृष्ण. बाकीचा काही संबंध नाही. हे बाकीचे आले गेले त्याचा काही प्रश्न नाही. असे अनेक जण आले ना अनेक जण गेले, का आले का गेले काही माहिती नाही. पण श्रीरामचंद्राने घालून दिलेली मर्यादा, श्रीरामचंद्राच्या चरित्रात असलेले गुण, आचरण करायचं तर रामाचं, नीट ऐका, आणि विचारांचा अभ्यास करायचा तो श्रीकृष्णाच्या. भगवद्गीतेसारखा, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा नाही तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये, तत्वज्ञानाच्या बाबतीत. आणि ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत जगाच्या पाठीवर दुसरे नाहीत, कुणाशी तुलना होऊ शकत नाही. म्हणून रामकृष्णाची ही भूमी, पण उच्चार कुणाचा आणि आचरण कुणाचं याच्यात मात्र थोडीशी गल्लत होऊ देऊ नका. उच्चार कृष्णाचा, चरित्र ते उच्चारावे, आणि आचरण श्रीरामाचं. वागायला रामासारखं वागावं आणि उच्चार करावा तो कृष्णाच्या चरित्राचा. तर बरीच माणसं कृष्णासारखं वागायला जातात, अजिबात त्या फंद्यात पडू नका. ते भगवान परमात्मा आहेत. 6 दिवसाचे असताना पुतनेच्या स्तनातलं विष पिलं होतं देवानी, आणि ते पचवलं होतं. 6व्या दिवशी जन्मल्यापासून 5वी आज झाली. 5वी माहितीये ना, इयत्ता 5वी नाही, आपली ती जुनी 5वी. मग छठी के दिन आये थी पुतना, म्हणून हिंदीत एक म्हण आहे, छठी का दूध याद दिला देंगे. याचा अर्थ काय? ती पुतना आहे, ती दूध घेऊन आली नाही, विष घेऊन आली आहे. तेवढं विष पचवलं. भगवान कृष्ण जेव्हा 7 वर्षाचे होते तेव्हा अख्खं वृंदावन पेटलं होतं. त्याचं नाव दावानल अग्नी. तो पूर्ण अग्नी पिऊन घेतला. आपल्याला एक फुलंगी तरी सहन होईल का? उडून जर आला आपल्या अंगावर विस्तव तर जमतं का? पूर्ण अग्नी पिऊन घेतला. आचरण श्रीरामाचंच करायचं, पण उच्चार कृष्णाचा आहे, विचार कृष्णाचे आहेत, तत्वज्ञान कृष्णाचं आहे. आई वडिलांची निवड केली तरी तशीच सार्थकी आहे. आईचं नाव देवकी
आणि वडिलांचं नाव वसुदेव. दोघांच्याही नावामध्ये देव शब्द आहे. किसकी माता? देवकी माता, देवकी माता. किसकी? देवकी. कौन पिता? वसुदेव पिता. कौन पिता? वसुदेव पिता. देव के पिता है वो, और देव की ही माता है वसुदेव देवकी. आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारे ते सुद्धा कोण आहेत? देवच आहेत. दिव धातूपासून देव शब्द निर्माण होतो. दिव धात्वार्थ ही स्वयंप्रकाशका, स्वप्रकाशकत्वादिती. स्वप्रकाशाने जगताला प्रकाशमान करणारे, जगत प्रकाश प्रकाशक रामू. जगत प्रकाश्य आहे, प्रकाशित करणारा परमात्मा आहे. आणि मग वसुदेव देवकीचा विवाह सोहळा होतो. कंसाची बहीण, देवकाची कन्या, उग्रसेन कंसाचे वडील, कारागृहात टाकलं स्वतःच्या वडिलाला. आजही कंसाची वृत्ती गेलेली नाही. ज्या मुलांना आई वडिलाला त्या ह्याच्यात नेऊन टाकावं लागतं. कशात? काय असतं ते? वृद्धाश्रम, ऑर्फेनेज होम. ते जे वृद्धाश्रमात टाकतात, बहुतेक कंसांचे काही वंशज शिल्लक आहेत असं वाटतं. त्याच्यामुळे असं घडत असावं. त्यांनी कारागृहात टाकलं, यांनी जरा स्टँडर्ड कारागृहात टाकलं. आणि मग वसुदेव देवकीचा विवाह सोहळा कंसाने सिद्ध केलाय. मोठ्या आनंदात थाटामाटात वरात निघते. इकडे वरातच म्हणतात ना, शोभायात्रा, मिरवणूक लग्नानंतर निघणारी. आणि मग तिथे आकाशवाणी घडते. ज्या बहिणीच्या आनंदात आनंदी आहेस लग्नाच्या, तिचा 8वा पुत्र येऊन तुझा काळ जन्माला येऊन तुझा प्राण घेईल. खडग घेऊन मारायला धावतो, पण वसुदेवाने हात धरून सांगितलं, मारू नको, हिचा 8वा पुत्र आहे मारणारा, हे नव्हे, आम्हाला कारागृहात ठेव. 6 पुत्र झाले. कीर्तिमान, सुषेन, भद्रसेन, रिज्जू, संमर्दन आणि भद्र, महाभद्र. ह्या 6ही जणाला कंसाने मारलं. गरगर फिरून शिळेवर आपटून प्राण घेतले. 7वा पुत्र जन्मालाच आला नाही. देवकीच्या उदरातून रोहिणीच्या उदरात गेला. त्याचं नाव बळभद्र, नाम बलराम दादा. आणि 8वा पुत्र श्रावण वध्याष्टमी मध्यरात्रीला चतुर्भुज रूपात 8 वर्षाची बालमूर्ती दिव्य रूपामध्ये प्रगट होतो. तमद्भुतम बालकांबुजे क्षणम प्रगटो स्मिरित चतुर्भुजम. भगवंत प्रगट झाल्यावर वसुदेव देवकीच्या बेड्या शृंखळा तुटतात. कारण जिथे नित्यमुक्त परमात्मा अवतीर्ण होतो तिथे बंधन कसं राहील? जो परममुक्त आहे, संपूर्ण जगाला मोक्ष देणारा आहे, त्याचे आई वडील बंधनात कसे राहतील? द्वारपालांना देवानी झोपी घातलं. 8 वर्षाच्या बालमूर्तीला वसुदेवजी मिठी मारतात, तर देवकी सांगते, कंसाला कळालं तर पंचायत होईल. सोडा सोडा मिठे, सोडा सोडा मिठे, सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी रामा. लपवा 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 जगदेती, सोडा सोडा मिठी. कंसाची कळेल लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी. जनी कंसाची कळेल, जनी कंसाची कळेल. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाची कळेल, कळेल माझ्या बाळाचे मारेल. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाची कळेल, माझ्या बाळाला मारेल. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झनी कंसासी कळेल, माझ्या बाळाला मारेल. मग वसुदेवजी चिंतेत आहेत. भगवंताने मार्ग सांगितला. आई वडिलाची चिंता दूर केली. पिताजी चिंता करू नका,
मी इथे राहणार नाही. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवे मजा आणि येथे. जिथे ब्रह्म आहे तिथे माया नाही, जिथे माया आहे तिथे ब्रह्म नाही. परमात्म्याने सांगितलं मला तिकडे घेऊन जा, नंदाच्या घरी ठेवा. वसुदेवजी तयार झाले, पण देवकीचा आग्रह तुम्ही बालरूप धारण करा. शिशुरूपातल्या कृष्णचंद्राला टोपलीत घेऊन बाहेर निघाले. द्वारपालांना झोपी घातले. आकाशातल्या मेघांना आनंद, रिमझिम पावसाचा वर्षाव. यमुनेत प्रवेश, घोट्या इतकं पाणी नाकात तोंडात जाण्या इतकं वाढलं, तेव्हा भगवंताने पुरं चालला. अचाट देवे त्यासे लावेला अंगुष्ट, पाणी ओसरून गेलं. वसुदेवजीला वाट दिली. कृष्णाला लिहून यशोदा मैयाच्या कुशीत ठेवलं. तिथली योग माया घेऊन इकडे आले. सकाळी कंसाच्या सेवकाने जाऊन सांगितलं, महाराज तुमचा 8वा शत्रू जन्माला आला. मारण्यासाठी धावत आला. मारण्याची तयारी, बाळाला उचललं. गरगर फिरवलं, शिळेवर आपटणार एवढ्या ती योग माया विजय सारखी कडाड चमकली. तुझा लागे वाधी उपजला मजाधी, उपजला मजाधी, उपजला मजाधी. तुझा लागे वाधी उपजला मजाधी, उपजला मजाधी, उपजला मजाधी. योग मायेने सांगितलं, तुझं लागे वधीन उपजला मजाधी. परमात्मा आधी का माया आधी? संसार आधी का देव आधी? अगोदर काय आहे बोला ना. तुम्ही आधी का देव आधी? आम्हीच आधी का? नाही नाही. तुझं लागे वधीन उपजला मजाधी. परमात्मा सगळ्यांचा आद्य, म्हणून तर ज्ञानोबा म्हणतो ओम नमोजी आध्या. अथवा ब्रह्मसूत्राचं सूत्र पहा, दुसरं सूत्र, जन्माध्यस्य यतः, सर्वांचा अनादि आध्याय परमात्मा. इकडे भगवंताच्या जन्माचा आनंद गोकुळात साजरा होतो. गवळणी सुंठवडा वाटून सांगतात, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एके पुढे ताटे वाटे सुंठवडे. हे बघा, कृष्णाच्या स्वरूपाचा सगळ्यात जास्त आनंद भोगता आला तो गवळणींना, त्यांच्या पाठीमाग गोपाळांना, त्यांच्या पाठीमाग नंद यशोदेला. ऐका, आणि त्यांच्या पाठीमाग ब्रह्मसाक्षात्कारी संतांना. क्रम सांगितला श्रीमद भागवतामध्ये. ऐका क्रम कसा आहे ते. तदह ब्रह्मानंदाननुभोगम प्राप्नुवन्ति पंचजनाः. गोपिकानां प्राधान्यतोश्च ग्वालबालकां तदुपाधयः. तदपश्चादपि धावन्ति यो नन्दयशोदया समाः. ततः परा व्रजभक्तानां ब्रह्म साक्षात्कारिणां अंतिमः. अगोदर पूर्ण परमात्म्याचा आनंद भोगता आला गवळणींना. गवळणी म्हणजे वेदातल्या श्रुती आहेत त्या. गोपिका नव्हती त्या श्रुती, श्रुतीरूपे नव्हे मत प्राप्ती, म्हणून त्या गोपिका झाल्या जाण निश्चित उद्धवा. भगवान सांगतात, ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड हे वेदातले 3 कांड आहेत. ज्ञानकांडातल्या वेद मंत्राच्या ऋचा सासूच्या रूपात आल्या गवळणी होऊन. उपासना कांडातल्या वेद मंत्राच्या ऋचा या लेकीच्या रूपात आल्या, आणि कर्मकांडातल्या सुनेच्या रूपात आल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रता. त्यांच्या माग माग नंबर 2 ला कृष्णाचा आनंद भोगता आला गोपाळांना. त्यांचे सवंगडी आहेत, पेंध्या, सुदाम्या, वैजा, वाकड्या, बोबड्या, श्रीदाम्या. 3ऱ्या क्रमांकाला कृष्णाचा आनंद भोगता आला नंद यशोदेला. यशोदा माईचं किती भाग्य. पाळण्यात घालते, तळ हातावर घेते, मांडीवर खेळवते. लीला विग्रहितो लेववे खाववी, यशोदा बैसवे मांडीवरी. मांडीवरी भार पुष्पाची परी. आणि त्यांच्या नंतर त्या गोकुळ वृंदावनातल्या गायी
वासरं, झाडं, वेली, पशु पक्षी, यमुनेतलं पाणी यांना तो आनंद घेता आला आणि ह्यांच्या पाठीमागं नंबर लागतो ब्रह्मसाक्षात्कारी मुक्त संत महापुरुषांचा. मग यांचं किती भाग्य आहे. आणि म्हणून ज्यावेळेस वर्णन केलं महाराजांनी हरिसुख फावले रे, हरिसुख फावले, पण कुणाला? गोकुळीच्या गवळीया सामान्य लोकांना ते मिळालं. दिसायला सामान्य आहेत पण हे सामान्य नव्हेत. फार अनेक जन्म पुण्य केलंय, बहुजन्म कृत पुण्येनं, लाखो जन्म पुण्य केलंय. त्यावेळेस आई वडील होता आलं, नंद यशोदा होता आलं. पेंद्या सुदाम्या म्हणजे करोडो जन्म तप केलेले महान ऋषीमुनी आहेत ते. मार्कंडेयासारखे, बकदालभ्यासारखे, महर्षी अंगिरा, महर्षी अत्री, महर्षी व्यास, महर्षी भरद्वाज, महर्षी याज्ञवल्क्य या ऋषीमुनींनी हे रूप घेतलेत. पेंद्या सुदाम्या, वैजा वाकड्या बोबड्या श्रीदाम्याच्या. भगवान परमात्मा ज्या गोकुळात आले त्या गोकुळात इतका आनंद झाला की त्या आनंदाला सीमा नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रे का, अंतपार नाही रे का, अंतपार नाही रे का. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रे का, अंतपार नाही रे का, अंतपार नाही रे का. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे. हा ओ गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, हो गुडिया तोरणे. करते कथा गाती 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 गाणे, करते कथा गाती 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 गाणे. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. हो करती कथा गाती गाणे, गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, गाती गाणे, करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाचा महोत्सव आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती, गाणे भगवान हळूहळू रांगायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी. रांगतात, रांगताना लोणी चोरायचं, दोन्ही कामं चालू आहेत. आधी घरचंच लोणी चोरायचं. यशोदेने सांगितलं कृष्णा, मालकी हक्कातला असल्यावर चोरून कशाला खाता? तुम्ही राजकुमार आहात, तुम्हाला चोरून खायचे, उघड घेत जा ना. बघा तुम्ही लहानपणचा आठवा, कुणाचे घाटे खाल्ले असले चोरून, कुणाच्या शेंगा खाल्ल्या असल्या. पुन्हा आपल्या घरच्या शेतात 5 चक्कर पेरा आणि ते खात, एवढी मजा येत. जे लहानपणी चोरून खाण्यात आली ती पुन्हा कधीच नाही. पण चोरी म्हणजे कशाची? चित्त चोरी आले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, अथवा हरिणे माझे हरिले चित्तन भार वित्त विसरले. चित्ताची चोरी. भगवान परमात्म्याने आईला माती खाण्याच्या निमित्तानं ब्रह्मांड दर्शन घडवलं यशोदा मैया. आदिशंकराचार्यांनी गोविंदाष्टकात वर्णन केलंय. मृत्स्ना मत्से हेती यशोदा ताडन शैशव संत्रासम व्यादित वक्त्रा लोकित लोका लोक चतुर्दश लोकालिम लोकत्रय पुरमूल स्तंभम लोकालोकमणालोकम मायानाथ मनाथम प्रणमत गोविंदम परमानंदम मायानाथ मनाथम प्रणमत गोविंदम परमानंदम. 14 ब्रह्मांड दाखवले. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ भूरलोक भुवरलोक महरलोक जनोलोक तपोलोक सत्यलोक. 14 ब्रह्मांडाचं दर्शन मुखात. अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी हरिहा बालक नंदा घरी. देवाने तोंड बंद केलं, ब्रह्मांड दाखवलेलं विसरवून टाकलं, स्मित हास्य केलं, हसले फक्त यशोदेकडे बघून. हसले की आईच्या बुद्धीतलं सगळं बघितलेलं विसरून गेलं. नीट ऐका, का विसरवलं देवाने, का विसराळी पाडलं सांगू का? कृष्णाने विचार केला, जर मी ब्रह्मांडाचा नायक परमात्मा आहे असं आईला कळालं तर आई मला चौरंगावर बसवेल, पाटावर माझे पाय ठेवेल, ताट आणील आणि पाय धुत बसेल, भगवंत आले म्हणून. मग मला आई म्हणून
वात्सल्य प्रेमाची हाक कोण देणार आहे माझ्या लल्ला म्हणून, माझ्या लाला म्हणून. मला आईचं प्रेम पाहिजे म्हणून सगळं बुद्धीतून काढून टाकलं. आणि सगळीच लीला देवानी अशी मॅनेज केलेली आहे बरं का. जरा वेगळ्या शब्दात सांगतो, मॅनिप्युलेट केली आहे. त्यांना जसं पाहिजे तसं ऍडजस्ट केलंय. आता हे सगळे सवंगडी, पेंध्या, सुदाम्या एवढे तपस्वी लोक आहेत, पण ह्यांना सांगितलं उग साडे भोळे पोरं व्हा, गवळीयांची ताक पिरे कोण पुरे चांगले. पुतना तृणासुराला सहज मारलं, महाबळ भटाला शिक्षा दिली. जाऊ द्या म्हणले, ब्राह्मण बुवा आहेत, कशाला मारून टाकायचं म्हणून सोडून दिले तेवढे. बाकीच्याला सगळी शिक्षा दिली. भगवान परमात्मा मग घराच्या बाहेर पडतात. बाहेर निघून सगळ्या गोपाळांना सोबत घेऊन घरोघरी जायचं आणि लोणी चोरायचं. लोणी चोरायला जाताना देव गेले की शिंक उंच बांधलेलं असायचं. मग काय करायचं, कसं पोहोचायचं शिंक्यापर्यंत, 3 गोपाळांना खाली उभं करायचं आणि तिघांच्या वर कृष्ण उभे राहायचे. होतो तिघांचे मी वरी, शिंके लावेले दुरी, होतो तिघांचे मी. हे आपलं जवळच आहे, हाताला येतं बरं का, पण त्यांचं येत नव्हतं म्हणून एक टप्पा करून वर उभे राहिले. होतो तिघांचे मी वरी. मग देवाने ते मडकं फोडायचं आणि त्याच्यात दूध भरलेलं देवाने असं प्यायचं स्वतः. आणि बाकीच्या गोपाळांना सांगितलं, बाकी सोबतचे म्हणले, देवा आमचं तुम्ही 2 बाजूने उभे राहा, तुम्ही व्हारे दोहीकडे, मुख पसरुनी गडे. माझ्या दोन्ही कोपराच्या दुधाच्या धारा ज्या वाहतात त्या तुम्ही प्यायच्या. म्हणजे अद्वैत सिद्धांत जो आहे, नॉन ड्युअलिटी, काय अर्थ आहे त्याचा, परम अद्वैत. अद्वैताचे 3 प्रकार श्रीमद भागवतात सांगितले, भावाद्वैत, क्रियाद्वैत, द्रव्याद्वैत. त्याच्यातला भावाद्वैत आहे. कसा, वास्तविक द्वैत, अद्वैतांतर्गत काल्पनिक द्वैत. म्हणजे कसा, तू देव मी भक्त ऐसे करी. वास्तविकता माहित आहे अद्वैत आहे, जीव ब्रह्म ऐक्य आहे, जीव ब्रह्मैव नापरः. पण काल्पनिक द्वैत केलं, तुम्ही देव राहा मी भक्त राहतो आणि त्याच्यात भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा आहे. हे भक्ती सुख मोक्षोपरांत भक्तीच आहे. 4था पुरुषार्थ मोक्ष, त्याच्या पुढचा भक्ती नाम पंचम पुरुषार्थ आहे. मोक्ष मिळवून भक्तीचा आनंद भोगायचा आहे सगळ्यांनी. म्हणून घरोघरी जाऊन अशी चोरी करायची. कुठे माठ फोडायचे, ताक असलं की लवंडून द्यायचं, ताक पीत बसायचं नाही. ताक असार आहे नको ते, लोणी खायचं फक्त. सार स्वीकारायचं, असार सोडायचं, आहे की नाही. त्रिगुण असार निर्गुण हे, आणि त्याच नाव आहे चोरी. सारा सारा विचार, वेगळं काही करायचं नाही. भगवंताने खोड्याही खूप केल्या आणि जशा खोड्या वाढल्या तशा तक्रारी वाढल्या. खरं म्हणजे गवळणींना कृष्णाने घरी येऊ नये असं वाटत नव्हतं. उलट गवळणी वाट बघायच्या की कृष्ण कधी आमच्याकडे चोरी करायला येतो. मग तुम्ही म्हणाल तक्रार घेऊन यशोदेकडे का जायच्या, त्याचं कारण त्या निमित्तानं कृष्णाला पाहता येईल, त्या निमित्ताने कृष्णाचं दर्शन होईल म्हणून एक बहाणा होता, दुसरं काही कारण नव्हतं. भगवान परमात्म्याने चोरी करायचे आणि खोडी करायचे. खोडी अशी करायची की लोणी आपण खायचं आणि ज्या सून प्रकारातल्या गवळणी होत्या त्यांच्या तोंडाला लोणी पुसून टाकायचं. आणि सकाळी ह्या सुना उठल्या आणि सासूबाईच्या समोर गेल्या की सासून म्हणायचं, अगं 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 कसल्या झालात, चोरून लोणी खाता, तोंड पुसायचे तरी लक्षात आहेत का तुमचे. यांचं लागलं भांडण. सुनबाई म्हणतात, आम्ही नाही खाल्लं, आम्ही नाही खाल्लं. बघा आरशात जाऊन बघितलं तर खरंच लोणी तोंडाला लागलंय. कोणी लावलं असेल, कसं लागलं असेल. कधी कधी असं होतं बरं का. तुम्ही काही चूक करू नका, काही गुन्हा करू नका, काही पाप करू नका, बऱ्याच वेळेस तुमच्या तोंडाला बरंच काही लागतं. लोणी कशामुळे झालं असेल म्हणून माणसं बेजार होते. पण शेवटी लक्षात ठेवायचं, इथं आपण निमित्त आहोत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, करणारा वेगळा आहे. भगवंताने काय करायचं, पहाटेच उठायचं कृष्णाने, सगळ्या गायीची वास्त्र सोडून द्यायचे. नीट ऐका, गायी सोडून द्यायच्या, पाजून टाकायचे वास्त्र पहाटच 2-3 वाजताच अगदी. आता हे सगळे गवळे आणि गवळणी 5-5:30च्या पुढून जागे व्हायचे. जरा उशिरा उठायचे बरं का, 5-5:30ला उशिरा. पहाटे 5ला म्हणजे उशिरा का लवकर, ते काही म्हणा. आताच्या काळानुसार लवकर झालं, त्या काळानुसार उशिरा. ह्या गवळणीने काय करायचं, दही दूध काढायचे, भांडे घ्यायचे, दूध काढायचे आणि त्या जायच्या गायीच्या गोठ्यात. कृष्णाने गायी आणि वासर दोन्ही तिकडे दूर नेऊन बांधलेत. नेमकं तिथं गाढवा आणून बांधायचे. गवळणी दूध काढायला बसल्या की गाढवानं लात मारायची. मग बघायचं, बरं ते दूध काढायला गेलं तर कास नाही ना गायची,
अगं अगं काय झालं, आपण काय कुंभारवाड्यात आलो का? त्यावेळेस कळलं हे सगळं कृष्णाने केलंय. कोण करतंय म्हणून 5 दिवस सगळं गाव जागं राहिलं. त्यावेळेस कृष्ण दिसले एका गवळणी, ते म्हणजे कृष्णाने सोडल्यात. पण दुसऱ्या गवळणीने बघितलं तर कृष्ण नव्हते, तिचाच भाऊ होता. ती म्हणे काय बोलतीस, तुझ्या भावानेच तर हे केलं ना? ती म्हणे नाही, तुझ्या भावाने केलं. तिला तिचा भाऊ दिसायचा आणि हिला तिचा भाऊ दिसायचा. तो हिचाही भाऊ नव्हता आणि तिचाही भाऊ नव्हता, तो भावाचा भोकेला होता, कृष्ण होता. अशा अनेक लीला. एक गवळे कृष्णाने ताकाचा डेरा भरून आणला. दारात बाज घालून म्हातारं बाजीवर झोपलं होतं. कृष्णाने ताकाचा डेरा म्हाताऱ्याच्या डोक्यात असा वाजला. त्याचे श्री फोडीला ताकाचा. मग काय फुटला असेल? डेरा फुटला का म्हाताऱ्याचं डोकं? सांगा बरं. डोकं नाही फुटलं, डेरा फुटला. लक्षात घ्या, भगवंत कसं काही होऊ देतील त्याला. पण तक्रार घेऊन ती गवळण आली. परवा आला मोचे घरा, दारी निजला होता म्हातारा, त्याचे श्री फोडीला ताकाचा डेरा. कधी कधी तर अशी गंमत करायची कृष्णाने. एक गवळी आणि गवळण त्यांची जोड. त्यांचं काय केलं, गवळणीची वेणीन गवळ्याची दाढी याची गाठ बांधली पक्की आणि देव गेले निघून. ही गवळण सकाळी जागी झाली आणि जागी झाल्यावर काम धंदा करण्यासाठी घरचा उठली तर तिच्या वेणीला बसला झटका. ती म्हणते अहो आता या वयात काय पांचट चाळे सुचतात तुम्हाला. मस्त होवनी मातली धाकडी, मस्त होवनी मातली धाकडी, करी ओढाओढी मज लागी, करी ओढाओढी मज लागी. मस्त होवनी मातली धागडी, मस्त होवनी मातली धागडी, करी ओढाओढी, हरी करा ओढाओढी. मस्त होवनी मातली धाकडी, करी ओढाओढी मज लागी. मस्त होवनी मातली धागडी, करी ओढा. मस्त होवनी मातली धाकडी, मस्त होवनी मातली धाकडी, करी ओढाओढी मज लागी, करी ओढाओढी मज लागी, करी ओढाओढी मज लागी, मज लागी. मस्त होवनी मातली धागडी, हरी करी ओढाओढी. हा मस्त होवनी मातली धागडी, मस्त होवनी मातली धागडी, हा करी ओढाओढी माझा ओ धरुणी, करी ओढाओढी. असंच झालं असेल तिथं. हा फार सुंदर चाल लावली महाराज. काय सांग, आज सगळे रथी महारथी अतिरथी शूरवीर योद्धेच आहेत रणांगणात. माझं काम आहे सारथ्याचं. फार अवघड असतं बरं का. पण सारथ्याचं काम भगवान कृष्णांनी केलंय. आपली योग्यता नाही म्हणा, पण त्यांचं चरित्र सांगून मी चालवतोय आपलं. विठ्ठल विठ्ठल. तो गवळी म्हणतो मी कशाला तुझी वेणी ओढतोय, तू माझी दाढी ओढू नको. त्यांचं लागलं थोडंसं झालं जरा. उजेडात पाहिलं तर गाठ. म्हणे का बांधली? ती म्हणे मी नाही बांधली. ती म्हणे मी नाही बांधली. म्हणे ठीक आहे म्हणे. जरा समजदारी घेतली दोघांनी. संसारात घ्यावीच लागते बरं का. काय वाटतं तुम्हाला? किती असा तगडा माणूस असू द्या दिसायला, किती रुबाबदार असू द्या, किती स्वाभिमानी वगैरे असू द्या, बाहेर निघाल्यावर घरात ते काही चालत नाही. तगडेपणा नाही, रुबाब नाही, काही नाही, काय नाही. आपलं समजदारपणा. लग्नाच्या आधी आणि नंतर फार फरक आहे बरं का. लग्नाच्या आधी तुम्ही जय हरी घाला एखाद्या तरुण तडपदार व्यक्तीला, जय हरी जय हरी हा ताकदीनं म्हणते.
लग्नात गेल्यावर त्याच्याहून चढ असते बरं का त्याचा. त्या दिवशी तर काय घोड्यावरच आहे ना ते. कोण हा काय त्याला तुम्ही जय हरी जय हरी जय हरी. लग्ना दिवशी पुन्हा 2 वर्षांनी भेट घ्या नंतर आणि जय हरी घाला. जय हरी जय हरी. आणि 10 वर्षांनी भेट घ्या पुन्हा जय हरी जय हरी महाराज. मजाच नाही. राम नाही त्याच्या गेलं वाटळून. काही राहत नाही हो. काय सांगा काही नाही. पुन्हा प्रपंचात काही नाही काही नाही. पण आधीचा आवाज कसा होता. आटोनी विटोनी बांधिला मुंडासा फिरत असे महिसा जनामध्ये. समजदारी घेतली पती पत्नीनं. काय करावं म्हणजे काही नाही आपण असं करू सोडू गाठ. जितकी सोडायला जाईल तितकी पक्की बसू लागली. जितना सुलझाओगे उतनी उलझ रही थी. शेवटी ठरलं समंजसपणे असं करू म्हणले कापू. तिनं सांगितलं हे बघा मी आजपर्यंत कमीत कमी 2 लाखाचा शॅम्पू वापरला असेल 1.5 लाखाचं तेल वापरलं असेल. तुम्ही बघा तुमच्या हिशोब काढून काय वाटतं सोपं आहे काय. आणि मग तुम्ही दाढीकडून कापा माझ्याकडून नाही बघा. ते म्हणलं माझ्याकडून कापतो ग बाई. आणि इकडं विळा आणला चाकू आणला कैची आणली कशानंच कट होईना. नाही ते कशानेच नाही ना. नैनम छिंदंती शस्त्राणी म्हणजे जमणं झालं म्हणजे जाळून काढू. ते म्हणजे दाढीकून जाळा. ते हो म्हणलं म्हणावंच लागतंय. काय वाटतं तुम्हाला. नैनम दहती पावकः जळेना न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः. बराच प्रयत्न केला. तेवढ्यात सकाळच्या 8 वाजले. ह्या झटापटीत सासूबाईने हाक मारली सुनबाई आज काय पारस काढायचं नाही का. आणि सासूबाईला फार जोर येतो बरं का सुनाला जरा उशीर व्हावा. ह्या म्हातारीला तशी झोप येत नसते. तिला पहाटे 3 पासूनच उजडल्यासारखं वाटतं. अगं काय पारस काढती की नाही. बस ती म्हटली अहो तुमची आई बघा ना काय. ह्यानी मधूनच आई यायले बाहेर यायले. तू तसलाच आहेस म्हणून तर ही असली झाली. आमचं नानं खणखणीत असतं तर कशाला असलं असं असतं बरं. बर आले बाहेर लाजत कुजत आले. पण त्याच्यात गडबड अशी होती की ही गवळण होती बरोबर 5.25 फूट उंचीची. 5.7 का 8 हो 8 9 धरू काय वेगळं 5.25. आणि हे जे महोदय होते पती ते बरोबर 3.5 फुटाचे होते. त्यांना खाली फाउंडेशनच गवसना. ते आदरच लटकू लागलास. ती बाहेर निघली की हा आदरच लटकत पाठीमाग. आणि मग काय आता ती सासूबाई म्हणजे अगं झालं काय. ती म्हणली हो का असं झालं. असं म्हणलं की हे गरकून गौलन कर 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 गिरी क्या मारी. गौलन कर 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 गिरी क्या मारी. गौलन कर कर गिर 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 क्या मारी. गौलन कर 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 गिर क्या मारी. गौलन कर 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 मारी. गौलन कर 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 गिर क्या मारी. गौलन कर कर गिर क्या मारी. कर 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 गौलन कर 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 गिर क्या मारी. गौलन कर 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 गिर क्या मारी. कर कर गिर क्या मारी. गौलन कर कर गिर क्या मारी. गौली दाढ़ी वर वर करी. गौली दाढ़ी वर वर करी. दाढ़ी वर वर करी. गौलन दाढ़ी वर वर करी. गौली दाढ़ी वर वर करी. गौली दाढ़ी वर वर करी. दाढ़ी वर वर करी. गौली दाढ़ी वर वर करी. गौली दाढ़ी वर वर करी. गौली दाढ़ी वर
करी कवळी ताडी वर 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 कवळी ताडी वर वर करी गरी 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 गोगन कर 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 गिरी क्या मारी गवळी ताडी वर वर करी गवळी ताडी वर वर करी 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 असं झालं. आणि मग ही स्वारी निघाली बाहेर. घरचे तर काय बोलत असतील माहित नाही, पण अशी पोरं गोळा झाली बरं का रस्त्यावर, कारण ह्यांना फुकटची टीव्ही बघायला. आणि बोलू बोलू ए पिंट्या ए चिंट्या ए मिंट्या चल 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 बघ 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 ते बघ. अशा वेळेस पोरं फार गोळा होतात बरं का. पोरं 3च वेळेस गोळा होतात. एक तर नवीन प्राणी दिसला तर हत्ती घोडा वाघ, एक तर महाराज दिसले तर गोळा होतात बरं का. आणि तिसरं म्हणलं तर असलं फुकटचं बघायला. मनोरंजन फ्री मध्ये. आजकाल सगळ्यात जास्त फेवरेट काय माहितीये का? एंटरटेनमेंट, मनोरंजन, आणि ते फ्री असावं. गर्दीच गर्दी, काय बघायचंच काम नाही. मग ही सगळी स्वारी यशोदेच्या महलाकडे आली. यशोदामाई बाहेर आली. त्या गवळण्यात सांगितलं ही काय फजिती लावली. सगळे हसायला लागले. कसं करायचं हे का काय सुटत नाही ना. कृष्णाने गाठ मारली तुमच्या, तुम्ही नाही का लक्ष देत तुम्ही. यशोदा म्हटली कृष्णाने मारली, कुठं आहे गाठ. तिनं पुन्हा एकदा असं केलं. असं केलं की ते असं तनगलं. दाढी अशी धरून बिचार बेजार. तेवढ्यात कृष्ण घरातून बाहेर आले. म्हणले आई मी तर तुमच्या पाशीच होतो ना. यशोदा म्हणली हो. मग यांची गाठ मी कधी बांधली? नाही बांधली. मी बांधलीच नाही. देवांनी सगळं करायचं, सर्व करूनी अकर्ता. मी केलं हे कधी सिद्धच होऊ दिलं नाही. मी केलंच नाही म्हणे. बरं म्हणे कृष्णा जरी नसलं केलं तरी सोडायचं काम करा. काय बांधलं नाही खरंय, पण सोडा ना आता. तुम्ही देवाकडे जा, देवाला म्हणा देवा मला या संसाराच्या बंधनातून सोडवा. देव म्हणतो मी बांधले का? आणि खरंच आहे की त्यांनी बांधलंय का आपण बांधून घेतलंय. मग तरी प्रार्थना करायची देवा तुम्ही सोडवा. तुम्ही सोडल्यावर सुटतंय. भिद्यन्ते हृदय ग्रंथी सिद्ध्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. कृष्णाने दृष्टी टाकल्या बरोबर गाठ सुटली आणि गवळी एकदम खाली दणकन पडली. फाउंडेशन नव्हतं ना खालचं 3 फुटाचं, म्हणून पडलं. काही का असे ना मुक्त झाल्या. खूप साऱ्या तक्रारी, खूप साऱ्या खोड्या, इतक्या की त्याला मर्यादा नाही. इथपर्यंत तक्रारी येऊ लागले यशोदेकडे, आम्ही या गावात राहावं का गाव सोडून जावं. यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे की जावे. मात्र यशोदामय्याने कन्हैयाला बोलवलं. कान्हा आपल्या घरी 9 लाख गायी आहेत, त्या गायी घ्यायच्या आणि वृंदावनात जायचं. कृष्णाने हातात बासरी घेऊन बासरीच्या सुमधुर स्वरातून सर्व गोपाळांना संदेश पाठवला. या रे तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या 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 रे तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. गोपाळ रानात या गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. रानात या 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 गोपाळ रानात या 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 सारे गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. मग काय वृंदावनात प्रवेश. गायी पुढे चालतात, गायींच्या मागे कृष्ण, कृष्णाच्या मागे गोपाळ. मग निघालेत बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णीककारं बिभ्रद्वासः कनक कपिशं वैजयन्तींच मालां रन्ध्राण्वेनोरधरसूधय पूरयन् गोपवृन्दैर् वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. वृंदावनात आले, खेळ खेळले, विटी दांडू चेंडू फळी लगोऱ्या खूप खेळ खेळले.
गायी राखल्या. अघासूर, बकासूर, रिठासूर, जंभणासूर, प्रलंबासूर या सगळ्याला मारलं. कंसाने पाठवल्या सर्व राक्षसांचा संहार केला आणि मग सांगितलं, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वणवन पाय पिटी झाला सीण. गोपाळाने सांगितलं, देवा आता हमामा हुतुतू हे सगळं बंद करा. चेंडू फळीचा खेळ पुरे, हुतुतूचा पुरे, सुरपाट्या पुरे झाल्या. खांदेभार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देवा आता हे सगळं पुरे करा. देवाने सांगितलं, झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या, आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. खडकी सोडियाल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. काला खाऊ दही भात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात आम्हा देतो पंढरीनाथ. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवंताने आपली ब्रह्मरूपाची शिदोरी त्यात टाकले. जीव ब्रह्मैक्याचा काला केला. काल्याचा प्रसाद डाव्या हातावर घेतला. बासरी कमरेला खोवलेली. भगवान कृष्ण काला उजव्या हाताने वाटतायत. सर्व गोपाळ गोलाकार कमलाकार पंक्तीत बसलेले आहेत आणि भगवंताने काला वाटायला सुरुवात केली. शुकाचार्यजी वर्णन करतात, बिभ्रद्वेनुं जठरपठ्यो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणौ मश्रन्न कवलं तत्फलान्यंगुलिषु. तिष्ठन्न मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नरमभिस्वैः. स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बालकेलिकं. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री श्रीज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. महाराज की जय. प्रतापगिरी महाराज रखुमाये 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 रखुमाये. काल्याचा प्रसाद सेवन केल्यावर गोपाळांना कृष्णाने सांगितलं, हात धुवायला पाणी प्यायला यमुनेवर जाऊ नका, कारण यमुनेमध्ये 33 कोटी देव मासे होऊन येऊन बसले होते. आम्हालाही काल्याचा प्रसाद हात धुवायला आल्यावर हाताचा कणतरी मिळावा म्हणून. पण एवढं करूनही नाही जमलं. काल्याची मिसे देव जळी झाले मासे, किंवा अजीव समरावती काला पहावया येती, देव विसरती देहभावा पुला. एवढा श्रेष्ठ काला संत संगतीने आपल्याला प्राप्त झाला. ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सोहळा आहे ते प्रतापगिरी महाराज आहेत. प्रतापगिरी महाराज खरोखर श्रेष्ठ साधू. किती वर्ष झाले गावकऱ्यांनाही आठवत नाही महाराजांच्या समाधीला. मी मगाशी चर्चा करत होतो. आमचे गोविंद महाराज, ॲडव्होकेट वकील साहेब, आमचे आदरणीय रूपाजी पाटील, आदरणीय उद्धवरावजी पाटील, सगळ्यांशी चर्चा केली. त्यांनाही आठवत नाही. सप्ताहाला 63वे वर्ष आहे आणि 63व्या वर्षीचा कोरोना काळातला लॉकडाऊन मधला सप्ताह एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दुसरा झाला नाही. आणि हाही प्रतापगिरी महाराजांचाच प्रताप आहे. अतिशय भव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या सोहळ्याला ग्रामस्थ मंडळी खंडाळा यांनी आमंत्रित केलं. याबद्दल आयोजकांचे, प्रतापगिरी महाराज संस्थांचे सर्वांचे हार्दिक आभार. आई वडिलांची सेवा करा, मातृदेवो भव पितृदेवो भव. गायीची सेवा करा, गोमातेची सेवा करा, निर्व्यसनी व्हा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, पांडुरंगाची भक्ती अंतःकरणात ठेवा. आणि आषाढी कार्तिकीचा सोहळा इथंच संपन्न झाला. हा आनंद आपण आज मानूया आणि सेवा प्रतापगिरी महाराजांच्या चरणी समर्पित करूया. तुम्हा सर्वांचा दास सेवकानी पाईक म्हणून तेथ माझे शिवरले पाईक पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाही नाही, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल. जय विठ्ठल. आ बोली ले करू भेडे बाकुळी उत्तर कंठी धरेला
कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम आम्ही बळी विरगाळी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम हा बोलिलेले करू वेडे वाकुडी उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा हरी नाही उच्चारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध तुका म्हणी ज्ञानेश्वरा राखा पाया पळके करा करा क्षमा अपराध महाराज